नमस्ते, मी ॲडव्होकेट सूरज महादेवाड जमादार. अथक परिश्रमानंतर 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देत असताना ज्या अटी सांगितल्या होत्या किंवा ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करत असताना भारतामध्ये असणाऱ्या 555 जे राजे रजवाडे आहेत त्यांना एकच संघ भारत म्हणून राहायचं असेल तरीही राहू शकतात, किंवा स्वतःचं देश किंवा स्वतःचं राज्य म्हणून राहायचं असेल तरीही राहू शकतात. या अटी शर्तीवरती 15 ऑगस्ट 1947 ब्रिटिशांनी स्वतंत्र केलं खरं. मग प्रश्न असा पडतो मित्र हो, ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र केलं का, की भारतामधल्या 555 राजे रजवाड्यांना स्वतंत्र केलं? हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न होता मित्र. कारण 15 ऑगस्ट पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं, अतिशय परिश्रम केलं, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा जेवढ्या अडचणी होत्या त्यापेक्षा कितीतरी कठीण अडचणी हे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताच्या समोर होता मित्र. त्याचं कारण असं होतं, भारतामध्ये असणारे जे अनेक राज्य असतील, अनेक रजवाडे असतील, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची समान बोलीभाषा असेल किंवा त्यांचं भौगोलिक स्ट्रक्चर असेल, त्यांची जात पात धर्म पंथ हे कुठलंही कॉमन नसल्यामुळं ह्या सर्वांना एकसंघ भारतामध्ये विलीन करून त्याचा एकसंघ भारत देश म्हणून बनवणं हे अत्यंत अवघड गोष्ट होती. ही खूप कठीण गोष्ट होती मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 555 जे राजे रजवाडे होते त्यामधल्या 3 संस्थानांनी भारतामध्ये 15 ऑगस्टच्या जो इंडिपेंडन्स डे होता, जो स्वतंत्र दिन होता, त्याच्यामध्ये सामील झालेलं नव्हतं. जम्मू काश्मीर असेल, जुनारगड असेल किंवा निजामाचं राज्य असेल, या 3 राज्यांनी 15 ऑगस्ट 1947 त्यांनी भारतात सामील झालेलं नव्हतं. पण तेव्हाचे गृहमंत्री, भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थान भारतामध्ये त्यांनी विलीन करून घेतलं. त्यातील हैदराबाद जो संस्थान आहे ते संस्थानसुद्धा, मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जो मराठवाडा भाग आहे, कर्नाटकामधील जो हैदराबाद कर्नाटकाचा जो भाग आहे तो, आणि तेलंगणा, या सर्वांचं मिळून एक निजामाचं राज्य होतं. आणि ते निजामाचं राज्य हे 15 ऑगस्ट 1947 भारतामध्ये विलीन झालेलं नव्हतं. ते स्वतंत्र देश म्हणून निजामाने राहण्याचं ठरवलं होतं मित्र हो. पण खऱ्या अर्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलो ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी पोलीस कारवाईच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 1947 तो निजामाच्या जो संस्थान होता तो संस्थान त्यांनी भारतामध्ये विलीन करून घेतला. म्हणून खऱ्या अर्थाने आजचा जो मराठवाडा भाग हा महाराष्ट्रात सामील झाला, जो कर्नाटकामधला जो भाग आहे तो कर्नाटकामध्ये सामील झाला, आणि तो खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबरला स्वतंत्र झाले असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण त्या भागातली जनता आजही गरिबाच्या तावडीतून मुक्त झालेली नाही. निजामाच्या जरी तावडीतून मुक्त झाली ती आजही गरिबीची ताब्यातून झालेली नाही. त्या भागातली जनता आजही शोषितांच्या ताब्यातून मुक्त झालेली नाही मित्र. त्या भागातील जनता आणखी असंख्य अडचणींचा सामना करत आहे मित्र.